स्वर्गामध्ये असणारे नारद मुनी, त्या नारद मुनींनी कधीतरी पृथ्वी तलावरती यावं, इहलोकीच्या देहावरती पृथ्वीवरती यावं, गळ्यामध्ये विणा असावा, हातामध्ये चिपळ्या असाव्या आणि अखंडपणे त्या नारद मुनी भजन चाललेलं. नारद मुनींना तिघांकडे पाहिलं. बाबा इतकं मोठं भांडण लागलंय. स्वर्गीचे देव आहेत, पृथ्वीवरचा माणूस आहे, पाताळातले सर्प आहे. तिघांचं भांडण मिटवावं कसं, काय करावं. मग त्या नारद मुनीने सांगितलं, बाबांनो तुमचं जर भांडण मिटवायचं असेल तर तुम्हाला कुठं जावं लागेल? देवादिदेव महादेवांकडे जावं लागेल. आणि सगळेजण देवादिदेव महादेवांकडे गेले. महादेव कैलास पर्वतावरती बसले होते आणि महादेव कैलास पर्वतावरती बसले असताना या तिघांनी जावं. स्वर्गीचे देव गेले. स्वर्गीचे देव म्हटले रामायण आमचं. पृथ्वीवरचा माणूस गेला. पृथ्वीवरचा माणूस म्हटला रामायण आमचं. पाताळातले सर्प गेले. पाताळातले सर्प म्हटले रामायण आमचं. आता तिघांचं ऐकून घेतलं. मग देवादिदेव महादेवांनी स्वर्गीच्या देवांना विचारलं, बाबांनो रामायण तुमचं कसं काय? त्यावेळेस स्वर्गीचे देव म्हटले, देवा प्रभू श्रीरामचंद्र अवतार कुणाचा? देवाचा. मग रामायणाचा अधिकार कुणाला? आम्हाला. कोण म्हटलं? स्वर्गीचे देव म्हटले. तेवढ्यात माणूस म्हटला, देव असेल तिकडे त्यांच्या घरी, पण इथं आला कुणाच्या रूपानं? माणसाच्या. मग रामायणाचा अधिकार कुणाला? आम्हाला. कोण म्हटलं? पृथ्वीवरचा माणूस म्हटला. पाताळातले सर्प म्हटले, देवा ते काय आम्हाला माहित नाही. प्रभू श्रीरामचंद्रांचे बंधू लक्ष्मण राय अवतार शेष नागाचा. मग रामायणाचा अधिकार कुणाला? आम्हाला. कोण म्हटलं? पाताळातले सर्प म्हटले. तिघांच्या बाजू ऐकून घेतल्या. काय करावं? मग देवादिदेव महादेवांनी मनामध्ये विचार केला की हे भांडण मिटवायचं कसं. म्हणून रामायणातले सगळे श्लोक मोजले. श्लोक किती भरले? किती? शतकोटी. किती भरले? शतकोटी म्हणजे 100 कोटी. प्रत्येकाला किती वाटून द्यावे लागतील? करा वाटणी तर मी चहा घेऊन आले म्हणजे तुमची झोप जाईल. झोपले की काय नाही ना? किती 33 लाख. 33 लाख. स्वर्गीच्या देवांना 33 लाख, पृथ्वीवरच्या माणसांना 33 लाख, पाताळातल्या सर्पांना 33 लाख. खाली किती श्लोक उरले? 1 लाख. 1 लाखात पुन्हा वाटणी 33,000. स्वर्गीच्या देवांना 33,000, पृथ्वीवरच्या माणसांना 33,000, पाताळातल्या सर्पांना 33,000. खाली उरले 1,000. 1,000 पुन्हा वाटणी 300. स्वर्गीच्या देवांना 300, पृथ्वीवरच्या माणसांना 300 आणि पाताळातल्या सर्पांना 300. खाली किती श्लोक उरले? 100. 100 पुन्हा वाटणी स्वर्गीच्या देवांना 30, पृथ्वीवरच्या माणसांना 30, पाताळातल्या सर्पांना 30. खाली उरले 10 पुन्हा वाटणी स्वर्गीच्या देवांना 3, पृथ्वीवरच्या माणसांना 3, पाताळातल्या सर्पांना खाली उरले 1. आता विचार करा. श्लोक उरला 1 आणि वाटणी करायची तिघात. कशी वाटणी करायची? म्हणून अक्षर मोजली. श्लोकातले अक्षर मोजली. अक्षर किती भरली? 32 अक्षर भरली. प्रत्येकाला 10 वाटून दिली. स्वर्गीच्या देवांना 10 अक्षर, पृथ्वीवरच्या माणसांना 10 अक्षर, पाताळातल्या सर्पांना 10 अक्षर. खाली उरली 2 अक्षर. आता विचार करा गड्या. अक्षर उरली 2 आणि वाटणी करायची तिघात. समसंख्या विषम संख्या करता येणार नाही. कुणाला द्यावी, कशी वाटणी करावी असा देवादिदेव महादेवांनी मनामध्ये विचार केला आणि ती 2 अक्षर वाटणीचे फळ म्हणून